स्तुती असो. So God is very good, परमेश्वर खूप चांगला आहे. and I was studying about faith, मी विश्वासासंबंधी अभ्यास करत आहे. and even on Friday in our Friday prayer also I am sharing about faith. शुक्रवारच्या प्रार्थनेमध्ये देखील मी विश्वासाबद्दल बोललो It was so beautiful that I am really blessed. आणि ते खूप सुंदर होतं. मी खूप आशिषित झालो आहे. And this week also when I started thinking about faith, आणि या आठवड्याबरोबर देखील जेव्हा मी याचा विचार करत होतो, God revealed some things personally to me, मला काही गोष्टी वैयक्तिकरित्या परमेश्वर सांगत आहे. and some things I studied. ज्याबद्दल मी अभ्यास करत आहे त्याबद्दल, No, some things I studied. ज्याचा मी अभ्यास केला त्याबद्दल परमेश्वर माझ्याशी बोलत आहे. So some things God directly revealed, some things I studied. आणि काही गोष्टी देवाने प्रकट केल्या, काही गोष्टी देव माझ्याशी मनन करता करता बोलला आहे. Yeah, let us read Hebrews chapter 12 verse 1 and 2. इब्री लोकासपत्राचा 12 अध्याय पहिले आणि दुसरे वचन. Yeah. Wherefore, seeing we also are compassed about with so great a cloud of witnesses, let us lay aside every weight and the sin which does so easily beset us, and let us run with patience the race that is set before us. तर मग आपण एवढ्या मोठ्या साक्षीरूपी मेघाने वेढले आहोत, म्हणून आपण ही सर्व भार व सहज गुंतवणारे पाप टाकून आपल्याला नेमून दिलेल्या धाव्यावरून धीराने धावावे. आपण आपल्या विश्वासाचा उत्पादक व पूर्ण करणारा येशू याच्याकडे पाहत असावे, जो आनंद त्याच्या पुढे होता त्याकरता त्याने लज्जा तुच्छ मानून वधस्तंभ सहन केला आणि तो देवाच्या राजासनाच्या उजवीकडे बसलेला आहे. Looking unto Jesus, the author and finisher of our faith, who, for the joy that was set before him, endured the cross, despising the shame, and sat down at the right hand of the throne of God. बघा, आपण आपल्या विश्वासाचा उत्पादक आणि पूर्ण करणारा येशू याच्याकडे पाहत असावे, जो आनंद त्याच्या पुढे होता त्याकरिता त्याने लज्जा तुच्छ मानून वधस्तंभ सहन केला आणि तो देवाच्या राजासनाच्या उजवीकडे बसला. Yeah, last week I told you that faith is the evidence. बघा, मी मागच्या आठवड्यात सांगितलं, विश्वास हा ख्रिस्ती लोकांचा एक पुरावा आहे. Yes, that you believe in Jesus, or there is something inside. What is the proof? Faith is the proof. जेव्हा तुम्ही येशूवर विश्वास करता, तुमच्या अंतःकरणामध्ये, हृदयामध्ये विश्वास हा एक सबूत सारखा आहे, पुरावा सारखा आहे. Even I gave an example that when you go to home, there are some 2 teacups, and you will ask your mother that, was there any guest at our home? 2 teacups. बघा, तुमच्या घरी समजा 2 कप असे ठेवले आहेत, तुम्ही तुमच्या आईला विचारता की कोण घरी पाहुणे आलेत का? Those 2 teacups are the evidence that somebody came or somebody visited the house. 2 चहाचे कप पाहिले म्हणजे हा पुरावा आहे, घरी कोणतरी आलं होतं. So in the same way, faith itself is the proof. It is the evidence. त्या प्रकारे विश्वास हा ख्रिस्ती लोकांचा एक पुरावा आहे. So now we will study about, see, I called it the kingdom faith. बघा, मी याला असे म्हणतो की देवाच्या राज्याबद्दलचा विश्वास. Yeah. There is one kind of faith which is very famous among Christians. बघा, kingdom faith. No, another way. अजून एक विश्वास आहे जो ख्रिस्ती लोकांमध्ये खूप प्रचलित आहे, प्रसिद्ध आहे. We call it name and claim. बघा, त्याला असं म्हणतात की तुम्ही नाव द्या आणि त्याला क्लेम करा. दावा ठेवा. दावा ठेवा. माझा आहे. हे माझं आहे. We say, even it is there even in the world. जगामध्ये देखील लोकांमध्ये हा एक प्रकारचा विश्वास असतो. That they call it positive thinking. ते याला म्हणतात सकारात्मक विचार करणं. And it is so sad, we use worldly method. आणि आम्ही अशी जगिक पद्धत आमच्या ख्रिस्ती जीवनामध्ये वापरतो. What is the meaning of name and claim? बघा, नाव द्या आणि दावा करा, याला कोणत्या प्रकारचा विश्वास म्हणतात? I will show you what it is. I will give an example. मी एक उदाहरण देऊन समजवतो. For example, that let us think, I want to build a house. मला घर बांधायचं आहे. So what I do? मी काय करतो? I tell God, I want to build my house. आणि आम्ही देवाला म्हणतो, मला एक घर बांधायचं आहे प्रभू. Or
Some students may be saying that I want to become an engineer. विद्यार्थी असे म्हणत असतील की मला इंजिनियर बनायचं आहे. Patients may be believing that I want to be healed. बघा पेशंट असे म्हणतात की मला आरोग्य हवे आहे. See, you are naming something. तुम्हाला जे हवं आहे ते त्याला तुम्ही एक नाव देता. आरोग्य असेल, शिक्षण असेल, घर असेल. You are naming and you are believing, you are claiming that it's mine. आणि तुम्ही ते मिळण्याआधीच तुम्ही म्हणता की मला ते हवं आहे. That is called name and claim. याला म्हणतात नाव द्या, तुम्हाला जे हवंय ते बोला आणि त्याच्याबद्दल दावा ठोका किंवा ते तुम्हाला घ्या. This is called positive thinking in the world. याला ना जगाच्या रीतिरिवाजाप्रमाणे सकारात्मक विचारसरणी एवढंच म्हणतात. Even they take some photo of money, a huge heap of money photo is there. They will stick on the wall, and every day they claim, yes, one day I will have this money. One day I will have this. काही लोक आपल्या घराच्या भिंतीवर ना असे नोटांच्या बंडलचे एक फोटो काढून चिकटवतात आणि म्हणतात हा पैसा मला एक दिवस मिळणार आहे, एक दिवस मी याला प्राप्त करणार आहे. This is called name and claim. याला म्हणतात की मागा आणि ते प्राप्त करा किंवा तो दावा ठोका, मला मिळाला आहे विश्वास करा. This is not kingdom faith. This is not. हा देवाच्या राज्यामध्ये उपयोगात येणारा विश्वास नाही आहे. नाही उपयोगात किंवा असं म्हणतात हा देवाच्या राज्यामधला विश्वास नाही. विश्वास. I will give one more example. Some people did this one in the Bible. आणखीन एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो जे पवित्र शास्त्रातल्या लोकांनी केला. Same thing. अशीच एक गोष्ट. They name and they claim. बघा त्यांनी मागितलं आणि त्याला प्राप्त केलं. For example, Hannah. Hannah said, I want a son. ती म्हणाली की मला मुलगा हवा. I want a child. आणि मला एक संतान हवा. She named. ती तिच्या मागीला एक नाव देते. संतान. And every year she was praying and she was believing. आणि प्रत्येक दिवशी ते तिला मिळालेच आहे असा विश्वास कर पुढे जात आहे. She was naming and she was claiming. ती नाव देत आहे तिला जे हवंय ते आणि ते मिळालेलंच आहे असा विश्वास करते. But her prayer was not answered. पण तिच्या प्रार्थना अजूनही उत्तर देत नाहीये. Remember, लक्षात ठेवा. name and claim may not work out every time. प्रत्येक वेळेला जे पाहिजे ते मिळालंच असा विश्वास केलेला प्राप्त होत नाही. No. You put a photo of a bungalow. एका कुणाच्या तरी दुसऱ्या बंगलोचा फोटो तुम्ही तुमच्या घरात लावायचा समजा. Every day you keep your hand. One day I will have this kind of house. One day I will have this kind of house. प्रत्येक दिवशी तुम्ही म्हणता की हे माझं आहे, हे मला मिळालेलंच आहे. There is no guarantee whether it will happen or it won't happen. याची कोणती हमी नाही, खात्री नाही की ती मिळेलच. Hannah was doing the same thing. हन्ना अशी गोष्ट करत होती. I want. मला हवाय, मला हवाय, मला पाहिजे संतान. Naming and claiming. नाव द्यायचं आणि मिळेल असा विश्वास करायचा. But there was a problem. पण एक समस्या होती. Even though she did it for many years, कितीतरी वर्ष तिनं हे करून देखील she didn't give birth to child. ती मुलाला जन्म देऊ शकत नव्हती. Some problem was there. काही समस्या होत्या. What was the problem? I will explain you later. समस्या काय होती मी थोड्या वेळात सांगतो. See, another faith is there. That faith is called the kingdom faith. अजून एक प्रकारचा विश्वास आहे त्याला म्हणतात देवाच्या राज्याबद्दलचा विश्वास. सांगा, देवाच्या राज्याचा विश्वास. देवाच्या राज्याचा विश्वास म्हणा माझ्या मागे. देवाच्या राज्याचा विश्वास. सकारात्मक विश्वास. सकारात्मक विश्वास. देवाच्या राज्याचा विश्वास आणि देवाच्या राज्याचा विश्वास. बरोबर. सकारात्मक विचार करा, सकारात्मक विचार करा. देयर इज नो गॅरंटी फॉर दॅट. सकारात्मक विचार केलेले त्या गोष्टी होतील त्याची खात्री नाहीये. येस, आय डोंट सी दॅट एव्हरी टाइम इट हॅपन इन द बायबल. नेहमीच या गोष्टी घडतात हे कधी पाहिलं नाही. बायबलमध्ये मी पाहिलं नाही. सी, आय केप्ट दिस हिब्रू चॅप्टर 12 verse 1 and 2 before my eyes. माझ्या डोळ्यांसमोर इब्री लोकांपत्र 12 अध्याय पहिल्या आणि दुसऱ्या वचन मी ठेवले होते. Whole week I was looking at that verse. God, what is there in that verse? What is there in that verse? पूर्ण आठवडा या दोन वचनांना पाहून मी देवाला म्हणत आहे हे नेमके काय आहे याचा अर्थ. There the author says you look unto Jesus. वचनामध्ये जो लेखक आहे तो म्हणत आहे की तुम्ही ख्रिस्ताकडे पाहत राहा. Means when you look at Jesus, the faith will generate. जेव्हा तुम्ही त्याला पाहत राहाल तुमच्यातील विश्वास हा निर्माण होईल. Then you will start believing. मग तुम्ही विश्वास करायला तयार व्हाल. I understood this.
मला हे समजत गेलं. I told you even in the previous Sundays. मागच्या रविवारी पण मी आणि त्याच्याही मागच्या रविवारी मी सांगत आहे गेले 2 आठवडे. But it is not enough. I still want God to tell me something. Something is there in this verse. पण मला असं वाटतं की कुठेतरी हे पुरेसं नाही आहे. अजून थोडा वेळ परमेश्वराने मला याबद्दलचे प्रकटीकरण द्यावी. Then listen, let us read Romans chapter 10 verse 17. रोमकरासपत्राचा 10वा अध्याय 17 वचन आपण वाचूया. Romans 10:17 says, 10-17 रोम काय म्हणतं पहा. so then faith comes by hearing and hearing by the word of God. बघा विश्वास हा ऐकल्याने येतो आणि देवाची वार्ता ऐकल्याने येतो. 10 Yeah. 12-17 Yeah. ओके. 10:17. याप्रमाणे विश्वास वार्तेने व वार्ता ख्रिस्ताच्या वचनाच्या द्वारे प्राप्त होते. What we see here? Listen. काय होते ते पहा. Faith comes. विश्वास येतो. Hallelujah. हालेलुया. Are you listening? तुम्ही ऐकता ना सगळे. Try to understand. समजून घेण्याचा प्रयत्न करा. Faith comes. विश्वास येतो. How? कसा येतो. How faith comes? वार्तेने. What you have to do? काय करायला पाहिजे आम्हाला. नाही तुम्हाला काय करायचं आहे? ऐकायचं. वार्ता ऐकायचं. हा. ऐकायचं तुम्ही. Understand? समजते प्रत्येकाला. Listen. What we do? आम्ही काय करतो. For example, I saw this. मला मी हे बघितलं I don't have in my house. आणि हे माझ्या घरामध्ये नाही याची मला जाणीव झाली. I tell God, मी देवाला म्हणालो I want this. मला हे पाहिजे. I am praying. मी प्रार्थना करायला सुरुवात केली. I am claiming. मी दावा ठोकायला सुरुवात केली. विश्वास करायला सुरुवात केली. Afterwards, I am believing. नंतर हळूहळू मी विश्वास करत गेलो की ते मला मिळणार आहे, मिळणार आहे, Listen. मिळणार आहे. I want to. Otherwise, I want to demonstrate this one. किंवा मी ना तुम्हाला थोडी कृती करून दाखवतो की कसं You three people coming in. या 2 लोक I want to demonstrate this. हा तुम्ही या तुम्हाला सांगतो. Take that bottle. 3 बॉटल घ्या. Stand here. उभे राहा. Please stand here. Stand here. Stand here. Very good. Okay. Okay, listen. बघा या ह्याकडे. I want this bottle. मला ही बॉटल हवी आहे. Afterwards, नंतर I am claiming. Number 2. 1, 2, 3. 3 steps. What I do, I'm showing here. मी ना तुम्हाला माझ्या विश्वासाचे स्तर दाखवत आहे. तर सकारात्मक विश्वासाचे स्तर. मला ही बॉटल हवी आहे. I saw. मी सगळ्यात आधी तिला पाहिलं. I want. मला ते हवंसं वाटलं. So what I do? मी काय केलं. I claim. Number 2. That's the second step I do. I claim. मी सकारात्मक विचार करून आलो की मला हे मिळणार आहे. I will pray. God will give me. मी प्रार्थना केल्यानंतर ते मला देईल ते. And then number 3. आणि तिसरी पायरी मी काय केली. I start believing. मी विश्वास करायला सुरुवात केली आहे. I say, God, give me this. देवा मला ते हवं आहे. God, give me this. देवा मला ते पाहिजे. Usually we use this method. आम्ही साधारण या स्टेप्सचा उपयोग करतो. This is positive thinking. ही सकारात्मक विचारसरणी आहे. This is there even in the world. आणि ही विचारसरणी जगातल्या प्रत्येक व्यक्ती करत असतो. Hannah was doing the same thing. त्यांनाही असंच केलं होतं. But Bible tells us पण पवित्र शास्त्र सांगते faith comes by hearing. बघा विश्वास वार्ता ऐकल्याने येते. वचन ऐकल्याने येते. Bible tells us विश्वास पवित्र शास्त्र सांगते beginning is here, starting is here. बघा पवित्र शास्त्राची पद्धत थोडी उलटी आहे. आधी विश्वास करा मग चालू करा. आधी विश्वास करायला चालू करा. First we saw, claim and believe. That is our method. सकारात्मक विचारसरणी कशी आहे. पाहायचं आणि मिळेल असा विश्वास करायचा आणि मग मिळणारच आहे मिळालेच आहे असा विश्वास करायचा. But Bible says पण पवित्र शास्त्र काय सांगते बघा. faith begins when you look at Jesus. बघा विश्वास निर्माण कुठून होतो जेव्हा तुम्ही येशूला पाहता. Not when I see the object. तुम्ही गोष्टींना पाहून येशूकडे पाहत नाही. We create desires. बघा येशूला पाहून आम्ही आमची येशूला पाहून ओके we create आशा उत्पन्न करतो. मला हे आमची पाहिजे, इच्छा ते पाहिजे. निर्माण करतो आम्ही.
इच्छा निर्माण करून हवा. But Jesus, okay, we are developing our own desires. आमच्या स्वतःच्या इच्छांना आम्ही विकसित करत आहे. And this is how we live. आणि आम्ही दररोज करतो. पाहायचं मिळेल म्हणून सकारात्मक विचार करायचा, नंतर करायचा विश्वास करून मिळणारच आहे. But now, पण आता Bible says, पवित्र शास्त्र काय सांगते? look unto Jesus. तुम्ही ख्रिस्ताकडे पहा. And Hebrews chapter 10 verse 17 says, you hear. हा रोमन शास्त्र. हा. रोमन शास्त्रामध्ये म्हटलंय की तुम्ही विश्वास वार्ता ऐकल्याने होते. You look unto Jesus, तुम्ही ख्रिस्ताकडे पहा आधी, hear from him, त्याच्याकडून ऐका faith will come. आणि मग विश्वास उत्पन्न होतो. Right? Did you understand? तुम्हाला समजतं का बघा? उलटा करायचं नाही असं. Why we fall in problems? आम्ही समस्यांमध्ये का अडकतो? Why our prayers are not answered? आमच्या प्रार्थनेची उत्तर का नाही मिळत? What we saw some things आम्ही गोष्टींना आधी पाहतो, आम्हाला ज्या गोष्टींची गरज आहे त्यांना पाहतो आधी. and we say, I want. मग म्हणतो मला पाहिजे असं म्हणतो. That is not the kingdom faith. देवाच्या राज्याचा विश्वास असा नाही. That is not how God works in our lives. अशा पद्धतीने देव मनुष्याच्या जीवनामध्ये काम करत नाही. Don't have any desires. कोणतीही इच्छा ठेवू नका. Look unto God. ख्रिस्ताकडे पहा. God will speak to you. देव तुमच्याशी बोलू लागेल Then you will get. आणि मग तुम्हाला ते मिळणारच आहे. Hallelujah. Now I will give you an example. आता अजून एक उदाहरण आहे. The Bible is filled with these kind of examples. पवित्र शास्त्र अशा अनेक उदाहरणांनी भरलेला आहे. For example, एक उदाहरण म्हणून सांगेन. David never claimed to become king. बघा दाविदाने कधी राजा बनण्यासाठीची इच्छा केलीच नव्हती. कधी प्रेम केलं का? कधी प्रार्थना केलीच नाही. He saw King Saul. बघा त्याने शाऊल राजाला बघितलं. Then he started claiming one day I will become king. मग तो सकारात्मक झाला. Then he started believing. मग तो विश्वासच करू लागला की मी होणारच आहे. He didn't do. असं झालं का? He was just busy in his own work. तो त्याच्या कामामध्ये व्यस्त होता. One day एक दिवशी Samuel came to him. मग शमूएल आला त्याच्याकडे. Samuel brought the word of God. बघा शमूएल येऊन काय केलं? त्याने देवाचे वचन आणलं दाविदाकडे. काय आणलं? David. देवाचे वचन आणलं. David, you are going to become king. आणि मग त्याने सांगितलं दाविदा तू राजा होणारस. Then he believed. See, the beginning is here. मग त्याने विश्वास केला. हा देवाचे वचन सांगितलं तर मी होणारच. Then he started working for it. आणि त्याच्यावर तो काम करू लागला. What he was working? काय करत होता तो? How he worked to become king. तो देवाच्या कडून राजा होण्यास कुठली तयारी करत होता. He was just waiting. That's all. तो फक्त वाट बघत होता. He was waiting. तो फक्त वाट बघत होता. See, waiting is believing. विश्वास करणारे लोक वाट पाहतात. Hallelujah. हालेलुया. समझ लगा? जो विश्वास रखते हैं वो इंतजार करते हैं. Hallelujah. So David was waiting. बघा दावीद वाट पाहत आहे. And one day he became king. आणि एक दिवशी तो राजा झालाच. That's how it happened in the life of David. पवित्र शास्त्रामध्ये दाविदाच्या जीवनामध्ये ते असं लिहिलं आहे. That is the biblical way. ही पवित्र शास्त्राची पद्धत आहे. One day Mary was there in the house. एक दिवशी मरिया घरी होती. She never prayed, God, you give me a child that I am not married, but still give me a child. तिने अशी प्रार्थना केली असेल का की मी अजून लग्न नाही झालेलं पण तरी देखील मला ती बाळ दे, अशी तिने कधी इच्छा धरली का? No. नाही केली. But one day angel came and told her, you are going to conceive a child. पण एक दिवशी देवदूत देवाचे वचन घेऊन येतो आणि म्हणतो तू एक धन्य माता होणार आहेस, तुला बाळ होणार आहे And तू कुमारी होशील. angel brought the word. काय केलं त्या देवताने? देवाचे वचन आणले होते. Then what Mary said, you know? आणि मरियेने त्याला प्रतिसाद केला नाही. Let it happen unto me according to your word. मग ती म्हणाली देवाच्या वचनाप्रमाणे जे माझ्याबद्दल बोललं गेलं आहे ते होऊ दे. Hallelujah. हालेलुया. Let it happen to me according to this. बघा देवाच्या वचनाप्रमाणे जे
होऊ दे, ते घडू दे. But what we do? आम्ही काय करतो? We desire. आम्ही आधी इच्छा करतो. I want this one. मला अमुक अमुक गोष्ट हवी आहे. हे पाहिजेच मला देव. मला ही गोष्ट पाहिजेच आहे. That's why we end up in problems. आणि म्हणून त्याचा शेवट खूप दुःखदायी होतो. But पण if God wants to give us, देवाला जर ती गोष्ट मला द्यायचीच आहे, God only will come to you. That is God's method. देव स्वतः येऊन तुम्हाला ती वस्तू देईल. ही त्याची पद्धत आहे. Hallelujah. That is the biblical method. बघा ही पवित्र शास्त्राची पद्धत आहे. David never wanted to become king. बघा दावीदाला कधीच राजा बनायचे नव्हते. Saul also never wanted to become king. शाऊलाला देखील राजा बनायचे नव्हते. God told Samuel, "You go and anoint him as a king." देव शमूएलला देवाच्या वचन घेऊन पाठवताना म्हणतो, त्या पुरुषाला सांग तुला मी राजा केला. Gideon was discouraged. गिदोन हा निराश होता. He was in the field. तो त्याच्या क्षेत्रामध्ये खूप निराश होता. Angel came there. देवदूत त्याच्याजवळ आले Gideon heard the word of God. आणि देवदूतांच्या करवी त्याने देवाचे वचन ऐकले. When he heard, जेव्हा त्याने ऐकलं, then he believed. त्याने विश्वास केला. Hallelujah. देवाची स्तुती असो. Then he says, आणि मग तो म्हणाला, I will take the risk. बघा तो म्हणजे आता मी जोखीम घेण्यास तयार आहे. Hallelujah. Amen. Hallelujah. Hallelujah. See, आम्ही काय करतो? What we do wrong method. आम्ही ना उलटी पद्धत वापरतो, चुकीची पद्धत वापरतो. First, we see and we start taking risk. आम्ही गोष्टीला बघितल्या जोखीम घ्यायला सुरुवात केली. We didn't ask God, देवाला विचारलं नाही हे गरजेचं आहे की नाही. God, shall I desire this? मला हे बघितलं, दिसलं, आवडलं पाहिजे म्हणालो. He knew by me. मी घेऊन जास म्हणालो. देवाला विचारलं नाही. विचारलं नाही. हे माझी गरज आहे काय? नाही. बघितलं, इच्छा धरलं आणि देवासमोर माझी इच्छा घेऊन जा. असं होत नाही. God won't work in this way. God comes to you. बघा देव अशा पद्धतीने काम करत नाही. तो डायरेक्टली तुमच्याकडे येतो. He will tell you something. हा? He will tell you something. हा आणि तो तुम्हाला घेऊन जातो. For example, उदाहरण म्हणतोय का? let us think there is like what to say. Let us think that you are in a very bad condition. समजा तुम्ही खूपच कठीण परिस्थितीमध्ये आहात, वाईट परिस्थितीमध्ये आहात. So at that time, God will come and tell you something. देव तुमच्या जवळ येतो आणि तुम्हाला काहीतरी सांगतो, तुमच्याशी बोलतो. Let me take you one example from Noah. नोहाच्या जीवनातून मी तुम्हाला एक उदाहरण देतो. Noah was living a good life. एक स्वस्थ जीवन नोहा जगत होता. Wife, पत्नी आहे, 3 sons and 3 daughters-in-law, 3 मुलं, 3 मुली आहेत, 3 जावई आहेत. 8 members family, कुटुंबामध्ये 8 जवळपास मेंबर आहेत. living very happy life. हा खूप आनंदी जीवन जगतोय. But पण outside society was very bad. पण बाहेरचे जे समाज आहे तो खूप वाईट आहे. What the Bible says पवित्र शास्त्र काय सांगते बघा. in Genesis chapter 6 verse number 5. उत्पत्तीचा 6 अध्याय 5वा अध्याय chapter 5 6 5 आपण बघूया. पृथ्वीवर मानवाची दुष्टाई फार आहे. त्याच्या मनातील Yeah. There was wickedness on the face of the earth. बघा पृथ्वीवर मनुष्याची दुष्टाई खूप होती त्या दिवसामध्ये. So Noah was living in such a society. अशा दुष्ट समाजामध्ये नोहा आपल्या कुटुंबाबरोबर राहतो. And there was no rain at all. आणि पाऊसच पडला नव्हता बरेच वर्ष. नाही, आदामापासून पाऊस आला. आदामापासून पाऊस आला होता. Yeah. God didn't started rain in those days. त्या दिवसांमध्ये देवाने पाऊस पाठवलाच नव्हता. From the day of creation till Noah's days, there was no rain. बघा आदामापासून नोहाच्या काळापर्यंत पाऊस नाही. Then how was the water? मग How they were getting water? मग पाणी ते कसं मिळायचं त्यांना? Oceans were there, rivers were there. नद्या होत्या, समुद्रही होता. And Bible says, पवित्र शास्त्र सांगते God used to wet the earth. Water used to come from the earth. ओके. बघा पृथ्वीच्या पोटातून पाणी येतं.
असं झालं. And world and earth used to become wet. आणि सगळी पृथ्वी त्या पोटातून येणाऱ्या पाण्याने तृप्त व्हायची. बऱ्याच त्यांना वरच्या पाण्याची गरज नाही लागायची. पाऊस कधी पडलंच नाही. पावसाचा हे विचार देवाच्या डोक्यात नव्हता. पाऊस द्यायचा विचार नव्हता. पाणी कसं द्यायचं होतं? देव जमिनीमधून पाणी येत होतं आणि झाड वाढणार ही अशी पृथ्वी होती तेव्हा. सो नाव गॉड कम्स टू नोहा. आणि आता देव नोहाकडे आला. Listen, this is funny thing. बघा ही खूप गमतीदार गोष्ट आहे. God tells Noah, देव नोहाला म्हणाला, Noah, earth is now become very bad. खूप लोक बिघडत चालले आहेत, दुष्काळी वाढत चालली नोहा. I will send rain. आता मी पाऊस पाठवायचं ठरवलंय. Noah said, नोहा म्हणाला, sorry God, can you tell me what did he say? तो म्हणाला की काय म्हणाला समजलं नाही. I will send rain. देव म्हणाला मी पाऊस पाठवणार आहे. पाऊस. What is rain? I never saw. तुम्हाला पाऊस म्हणजे काय असतं? मी कधी बघितलंय. पाऊस कसं असते? मी 600 वर्षाचा आहे. मी कधी पाऊस काय असते ते पाऊस? नोहा 600 वर्षाचा होता, त्याला कधी पाऊस पाहिला नाही. Then God explained him, see, this is how the rain is. मग परमेश्वर त्याला स्पष्टीकरण देऊन सांगत आहे. God might have showed him a vision. I don't know. मला माहित नाही देवाने त्याला दृष्टांत दिला, दर्शन दिलं, कसं सांगितलं माहित नाही. See, this is how rain will come. बघा असा पाऊस येणार आहे. Who will believe? कोण विश्वास करणार या गोष्टीवर? कधी पाऊस पडलेला माहितीच नाही. असा घडणार म्हटलं कोण विश्वास ठेवणार? बघा कधीच पाऊस पडला नाही. हे घडेल पण कोण विश्वास करेल का? No one will get conceived without marriage. बघा कुणीही लग्नाशिवाय आजपर्यंत बाळाला जन्म दिला नव्हता. But Mary believed. पण तरीही मरिया विश्वास करते. But Noah believed. नोहाने पाऊस बघितला नाही पण तो विश्वास करतोय की होऊ शकतं, येऊ शकतोय. How he believed? कसा विश्वास केला? God's word first came to him. आधी देवाचे वचन त्यांच्याकडे आले. First faith. आधी First word विश्वास आला. came. First word came. वचन आले. Then he believed. मग त्याने विश्वास केला. Then the rain came. आणि मग त्याने त्या गोष्टीला पाहिलं. Hallelujah. Amen. God will come and tell you. देव येऊन तुम्हाला सांगेल, You are sick. आजार आहेस, I will heal you. मी तुला बरं करेन. Then I believe. मग मी तो म्हणतोय म्हणून विश्वास केला. Then I receive the healing. आणि मग मी स्वीकार केला. हे बायबलची पद्धत आहे. हे बायबलची पद्धत. ही बायबलची पद्धत आहे. Hallelujah. Amen. You don't have money. पैसे नाही माझ्याकडे, You don't have job. तुमच्याकडे काही जॉब नाही आहे, But I will give you 10 crore. तुला मी 10 करोड रुपये देतो. Then मग Vishal has to believe now. हा? Vishal has to believe. विशाल विश्वास करायला पाहिजे. Vishal has to believe. Vishal is not thinking. I don't have a job. I don't have anything. How 10 crore will come? जॉब नाही, काही नाही, कुठूनही नाही 10 कोटी. काय बोलतोयस परमेश्वरा तू? If you don't believe, you will not get. त्याने विश्वास नाही केला त्याला ते मिळणार नाही. See, God is coming and telling him, I will give you. देव जवळ येऊन त्याला सांगत आहे मी करेन, मी करेन. And you should believe it immediately. त्याने विश्वास करायला पाहिजे त्याच्यावर. And then he will receive it. आणि मग तो ते नक्की स्वीकारेल, त्याला नक्की मिळेल. Hallelujah. But that is how the kingdom faith works. या प्रकारे देवाच्या राज्याचा विश्वास काम करतो. And Noah said, Noah believed now. नोहाला कळालं पाऊस पडणार आहे. हा पाऊस आला. पाऊस येण्याबद्दल विश्वास केला. And he started telling everyone. प्रत्येकाला सांगायला त्याने सुरुवात केली. But nobody believed. कोणी विश्वास करायला तयार नाही. Noah was telling, I think like this. मला असं वाटतंय नोहा असं सांगत असेल. You know, God will send rain. तो म्हणाला देवाने मला सांगितलंय तो पाऊस पाठवणार आहे. You know how is the rain? तो कसा येणार माहितीये का पाऊस? Water will start falling from heaven. आकाशातून पाणी जमिनीवर पडणार आहे, त्याला पाऊस म्हणतात आणि ते पाठवणार देव. And all the people started laughing. सगळी माणसं हसायला लागली. Oh, hey, ते म्हणाले छान. वरून पाणी पडते, वर कुठे पाणी? पाणी जमिनीत नाही आहे. वरून पाणी कसं पडेल? They couldn't believe him. त्याने विश्वास नाही करू शकले ते. He is telling, no, all of you will die. बघा सगळेजण मरणार आहेत, एवढं पाणी आकाशातून पडणार आहे. It is not. Things didn't stop there. त्या गोष्टी इथेच थांबल्या नाही. He started building ark. त्याने विश्वासाने तारू बांधायला सुरुवात केली. God didn't give him money. God didn't give him money. त्याला पैसे पण दिले नाही, तू बांधायचे तुला एवढा खर्च येईल बाबा घे. Listen.
बघा ऐका, Faith is not free, faith is costly. बघा विश्वास ना हा मोफत नाही आहे, त्याला खूप किंमत मोजावी लागते. आम्हाला काय वाटलं माहिती आहे, घरात एक फोटो चिटकावलं, त्याच्यावरती हात ठेवलं, मला मिळालं ते. Faith is not so easy. विश्वास इतका सहज सोपा नाही आहे. He started spending his own money तो स्वतःचे पैसे खर्च करण्याचे त्याने मिळवले and he started building the आणि ark. हळूहळू त्याची रचना करत तो चालला बघा, त्या तारणाची रचना करतो. And he will go and tell the people. He will go and tell the people. आणि त्याला हे करत लोकांनाही सांगायचं आहे की पाऊस येणार आहे, पश्चाताप करा. Yeah, you repent and come in the ark. तो त्याला हेही सांगत की पश्चाताप भी करा एकाच वेळेस. But they didn't come, they didn't repent. ते आले नाही, त्याने विश्वास केला नाही, तरी पश्चातापही केला नाही. Everyone made fun of him. सगळ्यांनी मजाक केला, त्याचा थट्टा केली त्याची. Now the ark is ready. आता मोठीच्या मोठी एक तारू तयार झाली Now he is giving a last chance, last invitation to the आणि people. एक शेवटचे आमंत्रण पुन्हा एकदा लोकांना द्यावं काय म्हणून तो बाहेर गेला. Still nobody came to him. त्याने सांगितलं, लोक अजूनही विश्वास करतात. They started marrying, they started building houses, they started living a normal life. अजूनही ते लग्न करून घेत आहेत, लग्न करून घेत आहेत, आपली घरं बांधत आहेत, प्रॉपर्टी करतायत, तेच सगळं त्यांचं चालू आहे. Noah and his family, 8 people entered the ark. फक्त 8च लोक नोहाच्या फॅमिलीमध्ये त्याच्यामध्ये गेले God came and he shut the door from outside. आणि देवाने काय केलं, बाहेरून जाऊन ते दरवाजा बंद केला देवाने. And even it is locked from inside. आणि आतून तो ताळेबंद झाला, तो पूर्णपणे एकदम कुलूप लावलं. Of course, these 8 people and all the animals were there inside. 8 लोक आणि प्रत्येक प्राण्यांच्या 2-2 जोड्या. So Noah preached for 120 years. 120 वर्ष लोकांना तो विनवणी करत होता की तुम्ही या जहाजामध्ये. 120 वर्ष. एक सुद्धा देवाकडे आले. एक देखील व्यक्ती येत नाही बघा. One pastor told like this. एक पालकाने असं बोललंय, Don't fill auditorium with people, but fill the stage with the word. बघा फक्त हा स्मारक ते तुम्ही लोकांनी भरू नका, तर तुम्ही स्वतः वचनाने भरले जा. किंवा वेदी जे आहे ना ती वचनाने भरले जाऊ. लोक असू दे नसू दे पण वेदीवर वचन पाहिजे याच्यात. That's what Noah did. हेच नोहाने केले. Noah didn't get discouraged. For 120 years, not even one person came to him. 120 वर्ष एकही दिवस न थांबता त्याने लोकांना पश्चाताप करण्यासाठी विनवणी केली. But तरी he didn't go down. तो खाली गेला नाही. He was so strong in his faith. त्याच्या विश्वासामुळे तो मजबूत होता. Every time they rejected, every time he took the word. प्रत्येक वेळेला ते त्याला निराश करायचे आणि प्रत्येक वेळेला तो त्याला तेच सांगायचा की मी जे सांगत आहे ते खरं आहे, तुम्ही पश्चाताप करा. Whether you believe or you don't believe, विश्वास करा किंवा न करा हे होणारच. but I believe my God. पण मी मात्र मला दिलेल्या अभिवचनावर दिलेल्या देवावर विश्वास करतो. And he spent everything. त्याने सर्वच खर्च करून टाकतो त्या जहाजासाठी. When he was going inside the ark, जेव्हा तो त्याच्या आत गेला, but pastor said, एक पाळक असं म्हणतात, he became pauper. He had no money when he was going inside the ark. सगळ्या जीवनाची कमाई खर्च करून एक आत दरिद्री मनुष्य याचा काय किंवा तो अतिशय गरीब झाला. He would have told like this, तो असं बोलू शकला असता, God, we are only 8 people. Why you are telling me to invest all my money? 8 लोकांसाठी एवढी मोठी जहाज बांधायला सगळा पैसा खर्च करून काय गरज आहे. I will build a small ship. एक छोट्याशा जहाजामध्ये पण आम्ही 8 जण मावू शकतो, राहू शकतो. आम्ही 8 लोक बस. आम्ही 8 लोकांपैकी पुरेसे आहे. See, Noah was faithful to God. नोहा परमेश्वराबरोबर प्रामाणिक होता. Noah didn't use his mind. त्याने त्याचं मन किंवा त्याची बुद्धी वापरली. If God says that all the animals will come, he was ready. बघा तो म्हणाला होता की सगळ्या प्राण्यांच्या 2-2 जोड्या ते येणार आहेत, त्याने त्याच्यावरही विश्वास केला आणि ते आले. So while he was entering into the ark, जेव्हा तो त्या तारवाच्या आत गेला, he lost all the money because he built it. त्याने सगळे पैसे खर्च केले होते आणि ते जहाज बांधलं. The pastor said like this. एक पाळक असे म्हणतो, When he entered the ark, he was a pauper, but when he came out the ark, he became owner of this earth.
बघा ज्या वेळेला तो जहाजाच्या आत गेला त्यावेळेला सगळी कमाई खर्च केल्यामुळे तो दरिद्री अतिशय गरीब असणार होता. पण ज्या दिवशी पाऊस थांबला आणि तो त्या टाऊनच्या बाहेर आला, जगातील सगळ्यात श्रीमंत व्यक्ती तो एकटाच होता. कारण ती पृथ्वी त्याची होती. आजचे जग त्याचेच. आता सारी पृथ्वी त्याचीच आहे. हालेलुया. Faith costs. बघा विश्वासाची किंमत मोजावी लागते. पण आमच्या डोक्यात काय माहितीये, विश्वास म्हणजे फक्त यायचंच राहायला पाहिजे. माझं काय जायचं नाही, माझं अजिबात जायचं नाही, यायलाच पाहिजे. नो, दॅट इज नॉट द फेथ. याला विश्वास म्हणत नाही. दॅट इज टेकिंग फायदा फ्रॉम गॉड, टेकिंग बेनिफिट फ्रॉम गॉड. देवाचा गैरफायदा घ्यायचा म्हणतात. You just give me. फक्त तू मला देत जायचं, देत जायचं, मी घेत जाणार. That is the wrong kind of faith. हा देवाच्या राज्याचा विश्वास नाही. If you have faith, you will become a fighter. जर तुम्ही विश्वास करता ना तर तुम्ही योद्धा बनता. Noah was ready to go to any place and preach the gospel. नोहा एक असा व्यक्ती होता, त्याला जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात पाठवलं असतं तरी त्याने देवाचं वचन सांगणं सोडलं नसतं. Every day people made fun of him. दररोज लोकांनी त्याची थट्टा केली. He didn't come to house and he said, what is happening, God? They are making fun of me. All these things are happening. No, he was filled with God's word. घरी येऊन तो असं म्हणत होता, किती दिवस मी ना सांगतोय, किती वेगवेगळी उदाहरणं मी त्याला सांगितलं, तरीही ती लोक माझ्याकडे येत नाही. देवा, ती माझी थट्टा करत आहेत आणि तरी एवढी मोठी जात बांधायची मला काही कळत नाही, असं तो एकदाही बोलला नाही. जे सांगितलंय ते दररोज करत होता आणि करतच होता. You know, many times I go through discouragement. खूप वेळा मी निराशेतून जातो. I tell God, every Sunday I preach message. Every Sunday I tell the people. Every Sunday I tell the people. मी देवाला असं म्हणतो, दर रविवारी देवा मी इथे येतो, मी तुझ्या वचनातून शिकवत असतो. प्रत्येक रविवारी हे चालूच आहे देवा. But how many are obeying? पण किती लोक त्याचा विश्वास करतायत, आज्ञापालन करतायत. Sometimes I get discouraged. मला देखील कधी खूप निराशा येते. Noah was very strong man. नोहा खूपच मजबूत होता विश्वासात. He was so strong and he continued preaching God's word. आणि तो इतका विश्वास करत होता परमेश्वराच्या वचनावर की तो दररोज सांगतच राहिला, लोकांना तो सांगतच राहिला. The pastor said like this. एक बाळ कसं बोलतात, When he went into the ark, he was minority. When he came out of the ark, he became majority. बघा तो आज जगाला गेला त्याला अतिशय कमी संख्या होती, पण त्याच्यानंतर जेव्हा तो जहाजातून बाहेर आला, तो त्याचे कुटुंब जगातील सगळ्यात मोठे कुटुंब होते. दुसरे कुणाचे कुटुंबच नव्हते, त्याचे एकाच कुटुंब. When he was preaching gospel, whole world was against him. ज्या वेळेला तो शुभवर्तमान सांगत होता पश्चातापाविषयी, सगळे जग त्याच्या विरुद्ध होते. They are only 8 people, minority. आणि त्यावेळेला फक्त 8 लोक हे शुभवर्तमान सांगणारे होते, मायनॉरिटी होते, अल्पसंख्याक झाले. 8 लोक आम्ही बघा सर्व जग एक ठिकाणी. You know, when you stand on God's word, जेव्हा तुम्ही देवाच्या वचनावर उभे राहता पक्के, whether you are minority or you are a pauper or anything, it doesn't matter. तुम्ही अल्पसंख्याक आहात, दरिद्री आहात, गरीब आहात, तुम्ही काहीही असा, याच्याने काही फरक पडत नाही. As you continue to stand on God's word, तुम्ही दरवेळी देवाच्या वचनावर उभे राहा, God will change the circumstances. देव ना गोष्टीला बदलू लागतो, परिस्थितीला बदलू लागतो. Hallelujah. हालेलुया. He was pauper and he became the richest man on the earth. सगळ्यात दरिद्री सगळ्यात धनवान बनला. Amen. तारुमधून बाहेर आल्यानंतर कसं होतं, सगळ्यांच्या पेक्षा श्रीमंत होतं. अख्खा पृथ्वी माझ होत. बरोबर. तारुमध्ये जाताना फक्त 8 लोक. तारुमधून बाहेर आला, आम्हीच आहे, मेजॉरिटी आम्हीच आहे, आमच्या बरोबर कोण नाही. लिसन. When you stand on God's word, जेव्हा देवाच्या वचनावर विश्वास करून तुम्ही उभे राहा, God will come and speak to you. देव तुमच्याशी येऊन बोले. Don't create unnecessary desires. काही नको त्या अनावश्यक इच्छांना मागू नका. काय होते माहिती आहे? You know, because God gives, we start generating some desires. देव देतो म्हणून प्रत्येक वेळा काहीतरी नवीन इच्छा जागृत करायच्या नाही स्वतःच्या. Ask and it shall be given. मागा म्हणजे मिळेल म्हटलंय वचनामध्ये. Then I will. God give me an aeroplane. I want an aeroplane. मग त्यासाठी विमान मागायचं, विमान पाहिजे.
That is not kingdom faith. देवाच्या राज्याचा विश्वास हा नाही आहे. Let us think, I am here. समजा मी इथं उभा आहे, My car is spoiled now. माझी कार बिघडली, It's under repair. त्याला मी दुरुस्त करत आहे. They said, I may need 10,000 rupees. मला एक 10,000 रुपयाची गरज आहे. I said, I don't have that much money. माझ्याकडे एवढे पैसे नाही. So I don't have even 10,000 rupees to repair the car. माझ्याकडे 10,000 रुपये नाही आहेत माझी कार दुरुस्त करण्यासाठी. Now God comes to me. मग देव माझ्याकडे येतो. He will tell me, तो म्हणतो, I want to give you Rolls Royce car. मी तुला रोल्स रॉयस कार देतो. Then what I will say? मला काय म्हणायला पाहिजे? 10,000 रुपये नाही Rolls Royce car मिळते. When God speaks to me, जेव्हा देव त्याच्या वचनातून बोलतो, I should believe. मला त्याचा विश्वास करायलाच पाहिजे. What? How I am praying now? आता मी अशी काय प्रार्थना करतो माहिती? I am asking God, मी देवाला असं म्हणतो, God, now we don't have a car. मला कारच नाही परमेश्वर. What is your will? तुझी इच्छा काय आहे? I am waiting. मी त्याची वाट पाहत आहे. I am praying. मी प्रार्थना करत आहे. I am praying for God's word. आणि देवाच्या वचनासाठी मी प्रार्थना करत आहे की ते वचन मला प्राप्त व्हावं. Hallelujah. हालेलुया. कार नाही म्हणत नाही. कार दे म्हणून मी प्रार्थना करत नाही. Give me a word and I will believe that word. तू मला एक वचन दे की ज्याच्यावर मी विश्वास करून मला हवी असलेली गोष्ट मिळेल. माझी इच्छा आहे. काय आहे? मला एक बस घ्यायची इच्छा आहे. पण इच्छा देव मला सांगणार नाही, मी तुला उमरी देणार देव म्हटला मग. तेव्हा मी काय करायला पाहिजे? गप्प बसलं पाहिजे की नाही? देव जे दिलं ते मी घेईन. हालेलुया. हालेलुया. That is not faith. याला विश्वास म्हणतात. Hallelujah. Amen. So my dear people, माझ्या प्रिय मंडळी, the kingdom faith begins from God. बघा, देवाच्या राज्याचा विश्वास देवापासून सुरू होतो. It is not from our desires. आमच्या इच्छांपासून सुरू होत नाही. Don't develop some unnecessary temptations. Don't become a prey for temptations. बघा, तुमचे लोभ, तुमच्या प्रलोभनांसाठी प्रार्थना करू की मला हे हवं. Yeah. Don't see and claim, but hear and claim. Hear and believe. बघून फक्त सकारात्मक होऊ नका. देवाच्या वचनावर विश्वास करा आणि जे हवंय ते मागा. परमेश्वर तुम्हाला दिलं. If you are doing the wrong method, no, your life will be in problem. बघा, चुकीची पद्धत वापरली काही मिळणार नाही. No, I don't guarantee मिळते का नाही माहित नाही. खात्री नाही देऊ शकत. But you will be in problem. तुम्हाला त्याची समस्या निर्माण होईल. Today I want to ask you a question. मी तुम्हाला एक प्रश्न विचारू इच्छितो आज. How is your faith? तुम्ही कसा विश्वास करता? Faith makes you a fighter. कारण मी म्हणालो की विश्वास हा तुम्हाला एक योद्धा बनवतो. Faith is a journey, it is not the destination, it is not the end. बघा, विश्वास हे एक ठिकाण नाही. विश्वास हा एक प्रवास आहे. प्रवास आहे. Hallelujah. I don't know how much of your understanding, but let me read these quotes what God spoke to me. बघा, मला माहित नाही तुम्हाला किती लोकांना समजेल, पण मी वाचतो. लक्ष करू ऐका. Faith demands a price. You need to pay the price. बघा, विश्वास करणाऱ्या व्यक्तीला किंमत मोजावी लागते. Hallelujah. There is second thing. I finished my first point. There is second point now. That faith is holy. आणि विश्वास हा पवित्र आहे. We'll see next time. हे पण पुढच्या वेळेला पाहू. Shall we stand on our feet? आपण सर्व उभे राहू. How is your faith today? आज आमचा विश्वास कसा आहे? Are you a fighter? एका योद्ध्याप्रमाणे तुम्ही विश्वास करता का? Or you are living just a happy and comfortable life? की तुम्ही फक्त एक आनंदी आणि समाधानी जीवन जगण्याचा प्रयत्न करता? Is your faith holy? तुमचा विश्वास एक पवित्र विश्वास आहे का? What you will do after hearing this message? तुम्ही काय करणार आहात हा संदेश ऐकून झाल्यानंतर? Are you ready to correct your faith? तुमच्या विश्वासाला तुम्ही दुरुस्त करणार आहात? Are you ready to change the order? तुम्ही त्याचा क्रम बदलणार आहात? Hear from God. देवाकडून ऐका. Then the faith will come. विश्वास निर्माण होईल Then you will get it. आणि तुम्हाला ती गोष्ट मिळणारच आहे. Don't do the reverse way. तुम्ही त्याची उलटी पद्धत अवलंबू नका. You will end up in problems. नाहीतर त्याचा शेवट खूप समस्यामध्ये होईल. Don't tell me, Pastor, pray, I'm in problem.
मग प्रार्थना अशी करू नका की देवा मला ते दे, मला ते दे, मला ते दे. No, don't even tell that prayer, I'm in problem. हा, तुम्ही प्रार्थनेमध्ये हे म्हणू नका की मी समस्यामध्ये आहे. Be careful. सावध असा. Let's close our eyes. आपले नेत्र आपण बंद करूया Let us see. आणि पाहूया. Let's close our eyes.